जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत करतो तुमचं होम ग्राफिकच्या आणखी एका आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल आणि आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आजचा जो व्हिडिओ म्हणजे सर्व्हिसिंग सेंटर बिझनेस कार्ड यावर बनवलेला आहे आणि एकदम कडक आणि एकदम खतरनाक जे आहे ते आपलं बिझनेस कार्ड बनलेलं आहे। जर तुम्हाला ऑर्डर आली असेल किंवा तुमच्या मित्राचं जर सर्व्हिसिंग सेंटर असेल तर अशा पद्धतीचा कार्ड तुम्ही बनवू शकता। तर अशा पद्धतीची डिझाईन कशी बनवायची ती संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। पीएल फाईलला 2 स्टेपमध्ये पासवर्ड आहे। पीएल फाईल ओपन करण्यासाठी तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम आला तर आपला व्हिडिओमध्ये लिंक आहे एका व्हिडिओची, तो जो व्हिडिओ आहे तुम्ही जर जाऊन बघितला तर तुमचे सर्व काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील। तर चला मित्रांनो, तुमचा लाख मोलाचा वेळ वाया घालण्यात काही मजा नाही, त्यासाठी आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात प्रथम तुम्हाला पिक्सेल लॅब ॲप ओपन करून घ्यायचं आहे। मी ओपन करून घेतलेलं आहे। आता ओपन करून घेतल्याच्या नंतर आता तुम्हाला जे शेवटचे 4थ्या नंबरचे ऑप्शन दिसते त्याच्यावर जायचं आहे आणि त्यानंतर इकडे साईडला स्क्रोल केल्यानंतर फ्रॉम गॅलरीचे एक ॲप्लिकेशन भेटून जाईल, त्याच्यावर गेल्याच्या नंतर आता जे हे तुमचं जे बॅकग्राऊंड आहे ते तुम्हाला मी एक बॅकग्राऊंड दिलेलं आहे, ते बॅकग्राऊंड इथं घ्यायचं आहे। तर काही अशा पद्धतीने बॅकग्राऊंड आहे, बघू शकता। हे त्याला क्रॉप करून घ्यायचं आहे काही अशा पद्धतीने आणि इथं घ्यायचं आहे। घेतल्याच्यानंतर हे जे न्यू टेक्स्ट दिसते याला तुम्हाला डिलीट करून टाकायचे आणि आता 3ऱ्या नंबरच्या ऑप्शनवर यायचं आहे आणि 2ऱ्या नंबरचं जे ऑप्शन दिसतं आहे गॅलरीचं त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि जी मी इथून तुम्हाला अशा पद्धतीची काही PNG दिलेली आहे ती इथं ॲड करायची आणि इकडे साईडला स्क्रोल करून रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन फुल करून टाकायची। त्यानंतर आता जी आपली मोटरसायकलची PNG आहे ती घ्यायची तुम्हाला, परत तुम्हाला गॅलरीत जायचं आहे आणि आपल्या मोटरसायकलची जी PNG असेल ती तुम्हाला इथं घेऊन टाकायची, तिला पण रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन फुल करून टाकायची। बघू शकता तुम्ही, थोडंसं लहान करावं लागणार आपल्याला, काय अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं तुम्हाला। आता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, परत गॅलरीत जावं लागणार। गॅलरीत गेल्याच्यानंतर जे तुमच्या दुकानाचं नाव आहे ते इथं घ्यायचं आहे, त्याला पण रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन फुल करून टाकायचे। बघू शकता अशा काही पद्धतीचं नाव एकदम कडक आणि एकदम खतरनाक पद्धतीने दिलेलं आहे आपण। तर मी सर्व काय सांगणार आहे, नाव कसं बनवायचं तुम्हाला अशा पद्धतीने, तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे। पुढे मी सर्व काय माहिती सांगणार आहे। आता त्यानंतर ते सर्व्हिसिंग सेंटर अँड वॉटर सर्व्हिसिंग सेंटर अशा पद्धतीने मी काही टाईप करून घेतलेलं आहे। त्यानंतर याला पण रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन फुल करून घेतो। त्यानंतर तुमच्या इथे काय काय मिळतं ते सर्व काही टाकून घ्यायचं इथं, बघू शकता मी काय अशा पद्धतीने टाकून घेतलेलं आहे। याला पण मी रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन फुल करून घेतो आणि त्यानंतर आता ते तुमचं स्टॉप कुठं आहे म्हणजे तुमचं दुकान कुठल्या पॉईंटवर आहे त्या पॉईंटचं नाव टाकून घ्यायचं आहे। तर मी टाकलेलं आहे बस स्टँड बीड, ST बस स्टँड बीड अशा पद्धतीने मी टाकलेलं आहे, ते इथं ॲड करून घेतो मी। आता जे वरी तुमचं दैवत जे असतं, तुम्हाला जे आपण कुठल्या देवाचं नाव टाकायचं असेल ते टाकून घेऊ शकता। तर मी टाकलेलं आहे गजानन महाराज प्रसन्न, बघू शकता। आता टाकायचं आहे तुम्हाला ते म्हणजे मोबाईल नंबर। आता हे जे न्यू टेक्स्ट दिसते लेअरमध्ये जायचं, इथं लेअरचं ऑप्शन दिसेल, न्यू टेक्स्ट जे जे तुम्हाला दिसेल ते डिलीट करून टाकायचे, बघू शकता। म्हणजे जी कोरी लेअर दिसेल ती डिलीट करून टाकायची आणि त्यानंतर आता घ्यायचं आपल्याला मोबाईल नंबर आपला। तर तुमचा एक असेल तर तुम्ही एक घेऊ शकता, तुमचे जर 2 असतील तर 2 घेऊ शकता। तर बघू शकता आता मी दाखवतो PL फाईल, बघू शकता अशा पद्धतीचं काय कार्ड बनलेलं आहे। आता तुम्हाला याच्यात चेंजेस कसे करायचे ते सांगतो मी। तर आता तुम्ही आपलं मटेरियल डाउनलोड करून घेतलेलं असेल, व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये पासवर्ड आला असेल, तो पासवर्ड टाकून तुम्ही फाईल एक्स्ट्रॅक्ट केलेली असेल समजा। आता एक्स्ट्रॅक्ट केलेली फाईल तुम्हाला पिक्सेल लॅबमध्ये ॲड करून घ्यायची, तर ती कशा पद्धतीने घ्यायची तर ते सांगतो मी। पहिले हे कट करून घेतो
आता पिक्सेल लॅबमध्ये गेले तुम्ही. गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला माय प्रोजेक्टचं ऑप्शन दिसेल. हे जर तुमच्यापाशी असेल तर वर 3 डॉटवर जायचं आहे आणि इथं जायचं आहे ओपन PL फाईल. खालून 3 नंबरला जे ऑप्शन आहे त्याच्यावर. त्यानंतर तुम्हाला इथं PLPवर क्लिक करायचं वर आणि इथं जे आपण फोल्डरमध्ये तुम्ही PL फाईल एक्स्ट्रॅक्ट केलेली असेल ते फोल्डर शोधून घ्यायचं आहे आणि शोधून घेतल्याच्या नंतर अशा पद्धतीने तुम्हाला PL फाईल दिसेल निळ्या पद्धतीत. त्याच्यावर जर ते तुम्ही क्लिक केलं तर तुमची PL फाईल जी आहे ती इथं आपलं जे मेन पिक्सेल लॅब आहे तिथं ओपन होऊन जाईल काय अशा पद्धतीने. आता तुम्हाला नाव चेंजेस करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार, तर मी एकच नाव चेंजेस करून दाखवणार आहे. तर तुम्हाला इंडिया फॉन्ट कन्व्हर्टर ॲपची गरज लागणार. त्या ॲप प्ले स्टोअरवर तुम्हाला मिळून जाईल. बघू शकता अशा काही पद्धतीने ॲप आहे आणि इथं तुम्हाला जे आहे ते तुमच्या दुकानाचं जे काही नाव असेल ते टाईप करून घ्यायचं आहे. तर लोड होते थोडंच फार. आता बघू श्रीदेवी यावर क्लिक करून घेतो. क्लिक केल्याच्यानंतर बघू शकता अशा पद्धतीने इंटरफेस येईल. त्यानंतर तुम्हाला इथं जे आहे तुमचं नाव टाकून घ्यायचं आहे मराठीमध्ये. तर आता इथं जे मी डेमोसाठी काही पण एक नाव टाकून घेतो समजा. तर इथं आपण जे आहे ते एक नाव टाकू, ते शिवराय टाकून घेऊ, नाही तर शिवराज टाकून घेऊ. चला जाऊ दे, डेमोसाठी दाखवतो. त्यानंतर इथं मधात जे तुम्हाला पट्टी दिसते त्याच्यावर क्लिक करायचे आणि त्यानंतर खालच्या डब्यात जर तुमचं नाव आलं, बघू शकता वर शिवराज दिसतंय, खाली पण शिवराज दिसतंय. तर इथं कॉपीचं ऑप्शन दिसेल तुम्हाला शेअरच्या साईडला, त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि कीबोर्डवर तुमच्या कॉपी होऊन जाईल. त्यानंतर आपलं जे तिरुपती नाव आहे त्याची लेअरमध्ये जाऊन तुम्हाला लेअर शोधून घ्यायची. समजा ही लेअर आहे तर तुम्हाला इथे येऊन काय करायचं, त्याच्यावर क्लिक करायचं. बघू शकता सिलेक्ट आहे आता. त्यानंतर पहिल्या नंबरचं ऑप्शन यायचं. इथं तुम्हाला एडिटचं ऑप्शन मिळून जाईल. पहिलं जे आहे ते पेन, त्याच्यावर क्लिक करायचं आणि इथं तुम्ही जे कॉपी केलेलं आहे ते इथं पेस्ट करून टाकायचं आणि ओकेवर क्लिक करायचं. बघू शकता तुमचं जे नाव आहे ते रेडी झालेलं आहे. तर अशाच पद्धतीने सर्व काही करून घ्यायचं आहे. सेव्ह करण्यासाठी शेअरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि इथून PNG आणि अल्ट्रा करायचं आहे आणि सेव्ह. तर चला मित्रांनो, भेटूया अशा जगा नवीन टॉपिकवर पुढच्या व्हिडिओवर. तोपर्यंत धन्यवाद.